आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। रणभूमीत उभा रावण युद्धाचं आव्हान देत आहे कोणी? रावण इथं तर एकापेक्षा एक असे वीरच वीर आहे। तो वनवासी कुठं आहे? राम ऐकलं आहे त्याला युद्ध करण्याची मोठी आकांक्षा आहे, म्हणून आज आम्ही स्वतः पहिल्या दिवशी आलो आहोत। यापेक्षा हे चांगलं आहे की त्याला बाहेर काढा, यामुळे त्याची युद्धाची अभिलाषा पूर्ण होईल आणि आम्ही त्याला या दुष्टपणाच्या बदल्यात त्याला प्राणदंड देऊन टाकू, ज्यामुळे लंकेवर वाकडी नजर ठेवण्याचं धाडस परत कोणीही करू शकणार नाही। हे तुला कोणी सांगितलं की रस्त्यावरून जाणारा कोणीही दुराचारी चोर जेव्हा पाहिजे तेव्हा राम प्रभूंचं दर्शन घेऊ शकेल? तू तर त्यांच्या हातून शिक्षा भोगण्याच्या पण लायकीचा नाहीस। हे काम पण आम्हालाच करावं लागणार। निर्लज्जा, एका निशस्त्र योद्ध्यावर बाण चालवतोयस? तुला तर युद्ध धर्माचे नियमही माहित नाहीयेत। तुला रणभूमीवर कुणी पाठवलं? जा युद्ध धर्माचे शिक्षण घेऊन ये। जो रणभूमीत आला हर प्रकाराने वध करण्याच्या योग्यतेचा होऊन जातो। राक्षस वीरांचा हाच धर्म आहे। आम्ही या मानवीय भावनांच्या निर्बलतेत फसत नाही। युद्धाचं एकच ध्येय आहे, जय। तो कशाही प्रकाराने हो। तू ठीक सांगतोयस। नियम, नीती, धर्म ह्या सर्व गोष्टींची तुझ्यासारख्या लंपट दुराचाराचं काय नातं? या तर सभ्य लोकांच्या गोष्टी आहेत। तुझ्यासारख्या असभ्य जनावरांना अशा गोष्टी कधीच नाही समजणार। तुझ्या शिवीचं उत्तर माझा हा पहिला बाण देईल।
तुझ्यासारखा पापी व दुराचारी जेव्हा निरुत्तरित होऊन जातो ना, तेव्हा केवळ शस्त्राचाच आधार घ्यावा लागतो. तुझ्यासारख्या लोकांसाठी आम्हालाही शस्त्र उचलावं लागतं, कारण की तू विवेक, नीती, धर्माच्या भाषाच नाही समजू शकत. ही पांडित्याची भाषा कोणा ऋषी मुनींना जाऊन ऐकव. युद्धभूमीवर आला आहेस तर गोष्टी कर. शस्त्राच्या झंकाराने शस्त्रच प्रश्न विचारतील, शस्त्र त्याचं उत्तर देतील. हाच नियम आहे इथला. आपण स्वतः जा प्रभू. आपल्याशिवाय त्याचा सामना कोण करू शकेल? तो एकटाच आपल्या अनेक योद्ध्यांना मारून आपल्या सेनेचे मोठे नुकसान करू शकतो. युद्धाच्या पहिल्या दिवशीच जर शत्रूचा प्रभाव अशा प्रकारे वाढला तर आपल्या सेनेच्या मनोबलाचे नुकसान होते. रावणाचे पाय पण डगमगले. काय बात आहे. एक संधी आम्हाला पण द्या. जय श्रीराम. वा रावण वा. जय श्रीराम. भगवान शिवाच्या त्रिशूळाप्रमाणे प्रचंड वायुपुत्र हनुमानाच्या गदेचा प्रहार तू सहन केलास. तू परमशक्तिशाली आहेस. परंतु किती दुःखाची गोष्ट आहे की अशा शक्तीचा प्रयोग तू अधर्माच्या कार्यासाठी केलास आणि या दुर्दशेला येऊन पोहोचलास. दुर्दशा? कोणाची दुर्दशा? आमची का तुझी? तुझी. एका वनावनातून भटकणाऱ्या वनवाशीला सुवर्ण लंकेच्या सिंहासनावर बसलेल्या त्रिभुवन विजयी लंकेशाच्या वैभवात दुर्दशा दिसत आहे. राम, तू आपल्या वाक्पटुतेच्या जादूनं या अज्ञानी वानरांना भ्रमित करू शकतोस, रावणाला नाही. भक्त आणि ज्ञानी यात हेच अंतर असतं. भक्त अशिक्षित असो, मूर्ख असो, परंतु हृदयाचा खरा आणि मनाचा सरळ असतो. परंतु ज्ञानी तुझ्यासारखा दुष्ट पण असू शकतो. ज्याच्या हृदयात अधर्म आणि कपट असते त्याची अवस्था तुझ्यासारखी होते. ज्याला सुवर्णलंकेच्या राजसिंहासनावर बसूनही जीवनाच्या अपूर्णतेचा काटा बोचतो आहे. यावेळी तुझ्या हृदयात केवळ अशांती, चिंता आणि एक तडफड राहिली आहे, आणखीन काही नाही. तुझ्यासारख्या प्रत्येक दुराचार्याला एका वेळेस या गोष्टीचा असा आभास होतो की त्याची अंतिम वेळ आली आहे आणि तेव्हा तो एका घायल सापाप्रमाणे सुरक्षेसाठी बीळ शोधत हिंडतो, परंतु त्याला कुठेही सुरक्षा नाही मिळत. तीच अवस्था यावेळी तुझी आहे. तुझी अंतिम वेळ आली आहे. तुझ्या पापकर्माच्या विषामुळे तुझ्या मनाच्या शांतीला जाळले आहे आणि तू त्या अशांतीची तडफड, पापाच्या विषारी काट्याची जखम लपवण्यासाठी मोठ्या आवाजात मोठ्या मोठ्या बढाया मारतोयस. त्याला तुझे स्वतःचे मनही नाही मानत.
ह्याच अवस्थेचे नाव दुर्दशा आहे. राम, ऐकलं होतं की रघुवंशी मोठे वीर असतात, परंतु तुला पाहून ही धारणा दूर झाली. तू तर कोणा राजाच्या दरबारातील उपदेश ऐकवणारा भाट किंवा पंडिताप्रमाणे कुणी उपदेशक वाटतोस. अरे जे वीर असतात ते धनुष्यबाणाने बोलतात, तोंडानं नाही. हा खांद्यावर जो धनुष्य लटकावला आहेस ना, तो काही शोभेची वस्तू नाही आहे. त्याने बाण सोडले जातात असे. रावण केवळ पाशवी बल आणि अस्त्रशस्त्रांच्या मोजणीने युद्ध नाही जिंकली जात. युद्ध जिंकण्यासाठी धर्म आणि आध्यात्मिक शक्ती परम आवश्यक आहे. तू लक्ष्मणाला सांगितले होतेस की तुमच्याकडे काही नीती, काही धर्म नसतो. आमच्या इथे युद्धाचाही धर्म असतो. आम्ही शस्त्रहीन आणि निशस्त्र शत्रूवर कधी वार नाही करत. ही आहे रघुवंशीयांची वीरता. लंका नरेश, ह्यावेळी तू शस्त्रहीन, सुरक्षाहीन आणि अपमानित अवस्थेत केवळ शत्रूच्या दयेवर जिवंत आहेस. ह्याचंच नाव आहे दुर्दशा. ज्ञानहीन दशानना करुणी केले शस्त्रविहीन मानपान अभिमान
अभिमान हिरावून घेई सकल श्रीराम. आता जा, उद्या परत शस्त्र घेऊन ये. झुकवुनी मानही लपवुनी चेहरा हरण्याच्या शंकेने तळमळे हा असा. अतिदंभाचा निखळला आरसा हरपुनी स्वस्थता व्याकुळ जाहला. रावणा आजही हाच आभास हो रामाच्या रूपे काळ आला असा. करणार रक्षण आता इथे निमंत्रण दिले काळा स्वयं. वाटेने रथातून जाई जसा पथ चाले आता पायी स्वता. सुड भावना धरुनी मनी अपमानाची काजळी मुखावर चढे. हा राम द्वेष्टा येता रामा पुढे अहम ब्रह्मास्मीचे पंख जळे. तुटतो तेव्हा उंचीचा भ्रम शरमेने मुख हे डागळे. नमस्कार आजोबा. चिरंजीवी हो, यशस्वी हो. काय झालं बाळा? तुझे गात्र शिथिल झाले आहेत. तुझ्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग घिरट्या घालत आहेत. तुझ्या विशाल डोळ्यांमध्ये निराशेची उदासीनता मिणमिणत आहे. आजोबा, आपण आमची मजा बघायला आलात? आमचा अपमान करायला आलात? हे काय बोलतोयस लंकेश?
की परत तीच गोष्ट सांगायला आलात की सीतेला घेऊन रामाच्या चरणावर जाऊ? नाही, आता ती गोष्ट सांगण्याची वेळ नाहीये. होय पुत्रा, युद्धाला थांबवण्यासाठी माझा तो सल्ला त्यावेळी योग्य होता. परंतु आता युद्ध आरंभ झाले आहे. आता मी तुला अशी कोणतीही गोष्ट नाही सांगणार ज्यामुळे लंकेच्या यशाला डाग लागेल. आता तर शूरवीराप्रमाणे लढले पाहिजे. आता एक तर सीतेला लंकेची महाराणी बनवशील किंवा शूरवीराप्रमाणे आपले मस्तक रणचंडीच्या पायांवर अर्पण करशील. शूरवीराप्रमाणे मरणे ही पुरुषाची एक शान आहे. तू माझे बालक आहेस. मी मांडीवर खेळवलंय तुला. नेहमी तुझ्या उन्नतीची, समृद्धीची आणि कीर्तीची शुभकामना केली आहे. तू या पृथ्वीवर असुरांचा सरदार आहेस. तुझं मस्तक झुकलं गेलं तर या जमिनीवर राक्षसांना तोंड लपवण्यासाठी काही जागा नाही राहणार. मी हे विचारायला आलो आहे की तू इतका निरुत्साही का झाला आहेस? उत्साहहीन नाही झालो आजोबा, विचाराधीन झालो आहे. कोणत्या विचारात गर्क झाला आहेस वत्सा? जितकं सरळ वाटलं होतं तितकं सोपं नाहीये शत्रूवर विजय मिळवणं. आजोबा, शत्रू प्रबळ आहे. तू स्वतः प्रबळाहून प्रबळतम महाप्रलय आहेस दशानन. तू इंद्राचे वज्र, शिवाचे त्रिशूळ आणि विष्णूच्या सुदर्शन चक्राचा सामना केला आहेस. हीच तर विचार करण्याची गोष्ट आहे आजोबा. त्या वनवासी रामाचा बाण जेव्हा कमानीवर चढतो तेव्हा चतुर्मुख ब्रह्माप्रमाणे दिसू लागतो, आणि जेव्हा धनुष्य सुटतो तेव्हा सहस्त्रमुख विष्णूप्रमाणे होतो, आणि जेव्हा प्रहार करतो तेव्हा रुद्राप्रमाणे प्रलयंकारी बनतो. आजोबा, आम्ही इंद्राचं पुलिश, शिवाचं त्रिशूळ आणि विष्णूचं सुदर्शन चक्र आमच्याकडे येताना पाहिलंय. पण त्यांच्यामध्ये आणि रामाच्या बाणामध्ये अगाध फरक आहे. रामाच्या बाणाची गती एवढी तीव्र आहे की कधी धनुष्य सुटतो, कधी निशाणावर लागतो. देवतांची दृष्टी पण त्यांना पकडू शकत नाही. मग या साध्या डोळ्यांनी कसं दिसू शकेल? जणू तिन्ही लोकांच्या शक्ती त्यांच्यामध्ये सामावल्या आहेत. आज त्यांना आमच्याशी युद्ध नाही केलं, फक्त आमचा अपमान केला आहे. जसं कोणी लहान मुलाबरोबर खेळ करून त्याला पिटाळून लावतो. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.